नमस्कार मुलांनो, DAV मॉईल पब्लिक स्कूल ऑनलाईन क्लासेसमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे। मी तुमची विषय शिक्षिका शीतल भोगे तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। कथाकथनाच्या या भागामध्ये इयत्ता 5वी ते 7वीच्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे। आज आपण कथाकथनामध्ये गोष्टींचा खजिना या पुस्तकातील कथांचे वाचन करणार आहोत। मुलांनो, आजची आपली कथा आहे प्रेमळ राजकन्या। मुलांनो, तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर कथेचे वाचन करा व कथा नीट समजून घ्या। बघा, प्रेमळ राजकन्या। एक राजकन्या होती। ती एका भव्य अशा सुंदर संगमवरी महालात राहत होती। ती खूप सुंदर होती। ती आरशात ज्या वेळी आपले प्रतिबिंब पाहायची त्यावेळी तिच्या मनात विचार यायचा, किती मोहक आहे माझा चेहरा, माझ्या इतकं रूपवान या जगात कुणीच नसेल। एके दिवशी ती आरशासमोर उभी राहून असाच विचार करत होती। इतक्यात तिला एक गंभीर आवाज ऐकू आला, राजकन्ये, या जगात 3 वस्तू तुझ्यापेक्षाही अधिक सुंदर आहेत, पण हे तुला माहीतच नाही। तो आवाज ऐकून राजकन्येने चोहीकडे पाहिले, पण तिला कुणीच दिसले नाही। तिला आश्चर्य वाटले। एवढ्यात तिला पुन्हा आवाज ऐकू येऊ लागला, तू ऐकत आहेस ना? त्या 3 वस्तू कोणत्या हे तुला जाणून घ्यायचं असेल तर महालासमोरच्या बागेत जा, तिथं हौदापाशी तुला त्यात दिसतील। हे ऐकून राजकन्येला खूप राग आला आणि नवलही वाटले। पडत पडत ती बागेतल्या हौदाजवळ गेली। हौदात एक सुंदरसे कमळ फुलले होते। पुन्हा एकदा राजकन्येला तो गंभीर आवाज ऐकू आला, पहा राजकन्ये, ते कमळ पहा, तुझ्यापेक्षा ते अधिक सुंदर आहे। कमळाकडे पाहून मन कसं समाधानानं भरून जातं, नाहीतर तू किती घमेंडखोर आहेस तू। रागाने लालेलाल झालेली राजकन्या राजमहालात परतली। थोड्याच वेळात अंधार झाला। राजकन्येचे मन काहीसे शांत झाले। मग ती पुन्हा त्या हौदाजवळ गेली। हौदातल्या शांत पाण्यात आकाशातील ताऱ्यांचे प्रतिबिंब पडले होते। तिला पुन्हा तो गंभीर आवाज ऐकू आला, पाहिलंस हे ताऱ्यांचं प्रतिबिंब? तुझ्यापेक्षा कितीतरी पटीनं ते आकाशातले तारे मोहक दिसत आहेत। त्यांना पाहून मन किती आनंदित होतं। तुला पाहून मात्र तसा आनंद होत नाही, कारण तू फार घमेंडखोर आहेस। हे ऐकून राजकन्या अगदी अस्वस्थ झाली। रात्रभर ती या कुशीवरून त्या कुशीवर तडमडत पडली होती, पण तिला झोप लागली नाही। या जगात आपल्यापेक्षा कोणीतरी अधिक सुंदर आहे या विचाराने तिला अतोनात दुःख झाले। सकाळ झाली। राजकन्या उदास चेहऱ्याने उठून बसली। ती विचार करू लागली, माझ्यापेक्षाही अधिक सुंदर अशी 3री वस्तू कोणती असेल? ती घाईघाईने त्या हौदापाशी गेली। तिने हौदातल्या पाण्यात डोकावून पाहिले। त्या पाण्यात तिला एका सुंदर मुलीचा निष्पाप चेहरा दिसला। त्याच वेळी तिला त्या गंभीर आवाजातले शब्द ऐकू आले, हा चेहरा पाहिलास? किती सुंदर आहे ना? राजकन्येने विचारले, कोण आहे ही मुलगी? तू कुठे राहते? त्या गंभीर आवाजात उत्तर आले, ती एक आंधळी भिकारीण आहे। तिचे आई-वडील खूप म्हातारे आहेत आणि ते आजारी आहेत। ही मुलगी भीक मागून आपल्या कुटुंबाचं पोट भरते। आपल्या आईवडिलांची ती खूप काळजी घेते। हे ऐकून राजकन्येच्या डोळ्यात पाणी आले। ती म्हणाली, मला या मुलीला भेटायचं आहे। तुझ्या महालात प्रवेशद्वारापाशी जाऊन बघ, ती तर तिथंच उभी आहे। गंभीर आवाज आला। राजकन्या आपल्या दासीला म्हणाली, महालाच्या प्रवेशद्वाराशी एक आंधळी मुलगी उभी आहे, तिला लगेच इथे घेऊन ये। दासी धावत महालाच्या प्रवेशद्वारापाशी गेली। तिथे एक आंधळी मुलगी उभी होती। तिचा हात धरून दासी तिला राजकन्येकडे घेऊन आली। राजकन्येने मोठ्या प्रेमाने त्या अंध मुलीला आपल्याजवळ बसवले। खूप आग्रहाने जेवू घातले। तिला नवे कपडे घालायला दिले।
नंतर तिचा हात धरून ती तिला दारापर्यंत पोहोचवायला गेली. जाताना राजकन्येने तिला मोहरांनी भरलेली थैली दिली आणि तिला प्रेमाने निरोप दिला. मग ती अंध मुलगी आपल्या घराकडे जायला निघाली. राजकन्येचे हृदय एका अद्भुत आनंदाने तुडुंब भरले. तिला अपार समाधान लाभले. तिची घमेंड गळून पडली. तिला अगदी मोकळे मोकळे वाटू लागले. आता तिला दरिद्री माणसातही सौंदर्य आणि सद्गुण दिसायला लागले. आता ती कुणाशीही तुच्छतेने वागत नव्हती. ती सर्वांशी प्रेमाने वागायची. म्हणून लोक तिला प्रेमळ राजकन्या म्हणू लागले. मुलांनो, अशी आपली ही आजची कथा होती, प्रेमळ राजकन्या. तुम्हीसुद्धा आपल्यामधील जो घमेंड आहे तो काढा व सगळ्यांबद्दल आपुलकीची भावना ठेवा, विवेकी वृत्ती पाळा. तर मुलांनो, अशी आपली ही आजची कथा होती. पुढील तासिकेला आपण गोष्टींचा खजिना या पुस्तकातील दुसरी कथा वाचन करूया. मुलांनो, तुम्हीसुद्धा कथेचे वाचन करा व कथा नीट समजून घ्या. धन्यवाद.